नमस्कार. पदार्थविज्ञान विषयामध्ये कार्यकारणवाद म्हणून एक भाग आहे. त्या विषयाच्या संदर्भात आपण सध्या थोडीशी चर्चा करूया. मुळात या विषयाचा संदर्भ आपण मागच्या वेळेस पण एकदा घेतला होता, पण पुन्हा एकदा तो विषय समजावून सांगतो. कार्य आणि कारण ह्या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत. म्हणजे काय, पण कार्य आणि कारण याचा अर्थ काय घ्यायचा? तर मुख्य म्हणजे कार्य म्हणजे आपण जी कृती होते त्याच्यातून जे काही प्रॉडक्ट तयार होतं, जी काही वस्तू तयार होते, जे काही कार्य शेवटी घडतं त्याला कार्य म्हणायचं. आणि कारण त्याच्यामागचं मोटिव्ह, हेतू, ती गोष्ट करायसाठी जी काही गोष्टी आवश्यक आहेत त्याला कारण म्हणायचं. सोपं उदाहरण घ्यायचं झालं, आपल्याला घर बांधायचं आहे. घर हे कार्य आहे. कारण काय? सिमेंट आहे, बांधणारे मजूर आहेत, गवंडी आहे, विटा आहे, वाळू आहे, त्याच्यानंतर पोल्स आहेत, हे जे काही सगळं आहे, जागा आहे, जमीन आहे, पाणी आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय आहे? कारण आहे. कारण इज नॉट नेसेसरी रिझन. इथे कार्यकारणवादामध्ये त्याचा अर्थ रिझन असा न होता त्याचं कॉज किंवा इसेन्शियल फॅक्टर अशा अर्थाने आपण करू शकतो की जे गरजेचं आहे. मग आपण इथे काय म्हटलं की कार्यकारणवादामध्ये काय विषय आहे की घर बांधायचं म्हटल्यानंतर त्याचं कारण काय असलं पाहिजे? तर वाळू असली पाहिजे, विटा असल्या पाहिजे, दगड असला पाहिजे, माती असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असतील तरच घर तयार होईल. नसेल तर ते काही घर होणार नाही. मग ह्याचा आपल्या शास्त्रामध्ये, चिकित्सेमध्ये उपयोग काय आहे? की आपण नेहमी म्हणतो की वातदोष वाढला, पित्तदोष वाढला, कफदोष वाढला. म्हणजे काय झालं? वाताचे जे काही गुण आहेत त्या पद्धतीचा आहार घेतल्यानंतर, त्या पद्धतीचा विहार केल्यानंतर शरीरामध्ये वाताची वृद्धी झाली किंवा क्षय झाला. हे जे काही असेल ते, म्हणजे नाही घेतले तर क्षय होईल, जास्त घेतले तर वृद्धी होईल. मग हे वातवृद्धी होणं हे कार्य आहे. आणि कारण काय आहे? ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचा वातवृद्धीकर आहार घेणं, अतिश्रम करणं, अतिशय उड्या मारणं, वृक्षगुणाचा आहार घेणं, त्यानंतर अतिशीत गुणाचा आहार घेणं, या पद्धतीने ज्या काही गोष्टी आहेत त्या काय झाल्या? वाताचं हेतू किंवा कारण ठरल्या. किंवा अजून दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर अन्नपचन झाल्यानंतर शरीर वृद्धी होते. मग शरीराचं बल वाढलं. कधी वाढलं? अन्नपचन झाल्यानंतर. मग योग्य प्रकारे अन्न घेणं आणि त्याचं योग्य प्रकारे पचन होणं हे कारण आहे. हे याच्यातून काय कार्य घडतं? तर शरीरवृद्धी होते. औषधं ठरवतानाही हाच भाग आहे की आपण एखाद्याला समजा वातक्षय करणारी औषधं वापरणार आहोत. जसं पहिल्या अध्यायामध्ये सूत्र आलं आहे, घृत तैल मधु. म्हणजे तैल, घृत आणि मधु. तर तैल वातप्रधान अवस्थांमध्ये वापरा. आता हे श्रेष्ठ शमन औषधं सांगितलं आहे. कशासाठी आहे? म्हणजे वातशमन हे कार्य आहे आणि याचं कारण काय आहे? तर तेल वापरणं. पित्तशमन हे कार्य आहे, त्याचं कारण काय आहे? घृत आहे. कफशमन हे कार्य आहे, त्याचं कारण काय आहे? मधु आहे. या पद्धतीने कार्यकारणवाद आपण प्रत्येक ठिकाणी त्याचा विचार करतो, त्याचा अभ्यास करतो आणि त्याचा उपयोग करतो. म्हणून तो कार्यकारणवाद हा आपल्याकडे स्वतंत्र विभाग आलेला आहे. की कुठलीही गोष्ट जी घडायची आहे किंवा घडती आहे, जे काही आपल्याला आउटपुट हवं आहे, त्याच्यामागे रिझनिंग काय आहे, त्याच्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत. रिझनिंग काय, याचा मुख्य अर्थ असा घ्यायचा की त्याच्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत, इसेन्शियल्स आहेत. म्हणजे आपण पुस्तकामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा हे उदाहरण येतं, कार्यकारणभाव म्हटलं की मातीचा घडा तयार करणारा कुंभार आणि लागणारी माती, पाणी, चाक वगैरे हे जे काही सगळं ते उदाहरणं आपण देतो. म्हणजे मातीचा घडा हे कार्य आहे, मातीचा माठ तयार करणं हे कार्य आहे. मग त्याच्यासाठी कोण लागतो? तर सगळ्यात महत्त्वाचं माती लागेल, कारण त्याशिवाय तुम्ही माठ तयार करू शकत नाही. अग्नी लागेल, कारण तो भाजला पाहिजे. त्याला आकार द्यायचं म्हटल्यानंतर चाक लागेल. त्याच्यानंतर कोणीतरी आकार द्यायला पाहिजे, म्हणून तो माणूस पाहिजे, त्याला आपण कुंभार बनूया. मग ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? कारण आहेत. आणि काय घडतं कार्य? ते म्हणजे मातीचा जो काही घडा तयार होतो, माठ तयार होतो, हे झालं त्याचं कार्य. तर आपलं आयुर्वेद हे दर्शनशास्त्र आहे. हे आपण बऱ्याच वेळा म्हणतो आयुर्वेद दर्शनशास्त्र म्हणजे काय? तर त्याच्यातून बऱ्यापैकी सृष्टीतल्या वेगवेगळ्या तत्वांचा विचार करून चिकित्सेचा विचार मांडला आहे. आणि हे सुश्रुत आणि वाग्भटांपेक्षा चरक संहितेमध्ये हा विषय खूप चांगला मांडला आहे. कारण अग्निवेश आणि आत्रेय यांच्यातला जो काही सगळा संवाद आहे, कारण हे आता यावर्षी फर्स्ट इयरला सहसा नाही लक्षात येत, पण सेकंड इयरला आल्यानंतर एक लक्षात येतं की चरक संहिता तयार कशी आहे? तर हा संवाद आहे. ते दोघंजणं एकमेकांत
शी बोलतात आहेत. अग्निवेश प्रश्न विचारतात, त्याची उत्तरं आत्रेय देतात. अग्निवेश ऑब्झर्व करतात की आत्रेय काय करतात आहेत, आत्रेय कोणाकोणाबरोबर कसे डिस्कस करतात आहेत, त्यांचे कॉन्फरन्सेस कशा होतात आहेत, या सगळ्यातून ते उत्तरं शोधतात आहेत आणि त्याच्यानुसार लिहितात. मग त्यावेळेस साधारणतः असं म्हटलं जातं की आत्रेय आणि अग्निवेश हे दोघंही तक्षशिलामध्ये होते. आत्रेय तिथले आचार्य होते, पुनर्वसू आत्रेय, जे आयुर्वेद शिकवायचे. आणि मग ते सोडून बाकीचे पण बाकीच्या वेगवेगळ्या शाखांचे म्हणजे दर्शनांचे किंवा अभ्यास पद्धतीचे तिथे विद्यार्थी, शिक्षक, अध्यापक, आचार्य सगळे असायचे. मग त्यांच्या सगळ्यांशी मतं घेऊन, त्या सगळ्यांबरोबर चर्चा घेऊन, चर्चा करून, त्यांचा विचार करून हे सगळं चिकित्साशास्त्राचा त्याचा त्यांनी उपयोग केला की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्यात. म्हणजे बऱ्याच वेळा सुश्रुतातलं एक सूत्र सांगितलं जातं की एक शास्त्र शिकण्याच्या ऐवजी अनेक शास्त्राचा एकाच वेळेस विचार करा. मग तिथे काय सुश्रुत काय ॲलोपॅथीचा विचार करा असा फक्त म्हणत नाही आहे, तर याच्याबरोबर दर्शनशास्त्राचा विचार करा, व्याकरणाचा विचार करा, ज्योतिषशास्त्राचा विचार करा, वेद आणि उपनिषदांचा विचार करा, ब्रह्मतत्व त्याचा विचार करा, याचबरोबर गणिताचा विचार करा, हे सोडून जीवशास्त्र, प्राणीशास्त्र याचा विचार करा. का तर या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर चिकित्सा होईल. म्हणजे आपल्याकडे होलिस्टिक मेडिसिन हा विचार येतो तर त्याच्यामध्ये तोच भाग येतो की फक्त माणूस शरीर हे यंत्र आहे आणि त्याचं पार्ट अशा पद्धतीने दुरुस्त करा एवढा फक्त भाग आपल्या संहितांना किंवा आचार्यांना अपेक्षित नाही आहे. म्हणून हा भाग महत्त्वाचा मानला जातो. मग हे वाद आपण वेगवेगळ्या दर्शनांच्या बाकीचे षड्दर्शन किंवा 9 दर्शन आहेत त्या सगळ्यांशी होणाऱ्या चर्चेतून आपल्याला ज्या काही गोष्टी उपयोगाच्या त्या आपण मान्य केल्यात. म्हणजे आपण या सगळ्या लोकांचा एकत्रितपणे विचार केला. आपण फक्त एकच कार्य मान्य केलं आहे अशातलाही भाग नाही. काही वेळेस आपल्याला सांख्यदर्शनांचा सत्कार्यवाद उपयोगी पडतो, तर कधी कधी न्यायदर्शनाचा किंवा वैशेषिक दर्शनाचा असत्कार्यवाद, आरंभवाद उपयोगी पडतो. कुठेतरी वैशेषिक दर्शनाचा परमाणुवाद आपण दोषांच्या धातूंच्या परमाणू आणि जे काही कन्व्हर्जन्स होतात ज्याला आपण सेल्युलर लेवलला कन्व्हर्जन म्हणू शकतो किंवा परमाणूंमध्ये बदल होणार आहे जो काही पाक निर्माण होतो किंवा अवस्थापाक जे काही सांगितलं त्या अवस्थापाकांमध्ये ज्या गोष्टी तयार होतात तिथे वापरतो. क्षणभंगुरवाद वापरतो की प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. हा बौद्ध दर्शनाचा आहे. अनेकांतवाद म्हणजे एखाद्या गोष्टीचे अनेक प्रकारचे अंत होऊ शकतात, ते वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विनाश होऊ शकतो, त्याला स्यादवाद किंवा अंतवाद म्हटलं आहे. परिणामवाद आहे की परिणमन होतं, जो सांख्यदर्शनाने सांगितला की प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कन्व्हर्जन होतं. मग पिलूपाक आला आहे किंवा पिठरपाक आला आहे, तर पिलूपाक आणि पिठरपाकामध्ये काय सांगतात की प्रत्येक गोष्टीमध्ये कन्व्हर्जन होतं. एखादी गोष्ट ग्रॉस चेंज होते म्हणजे फक्त ग्रॉस चेंज होत नाही, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये चेंज होतं. मग या पद्धतीने आपल्याकडे शतपत्र वेधन्याय म्हणून एक आलेला आहे की जो पिलूपाक किंवा पिठरपाकासारखा आहे. विवर्तवाद आहे, वेदांत दर्शनाने सांगितलेलं की हे आहे याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे सृष्टीमध्ये, हा भाग. तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे वाद, म्हणजे आपण वाद याचा अर्थ थिअरीज असा घेऊया. इथे वाद म्हणजे डिबेट असं नाही आहे. तर हे वाद या शब्दाचा मूलतः अर्थ संस्कृतमध्ये बरेच लागू शकतात. त्यातला एक असा अर्थ येतो की थिअरीज, की ह्या सगळ्या थिअरीज आहेत. कशासाठी थिअरीज आहेत की एखादी गोष्ट समजावून घेण्यासाठी आपण या थिअरीज वापरतो. त्यात सगळ्यात पहिल्यांदा सांख्यदर्शनानुसार कुठला आहे, सत्कार्यवाद आहे. वैशेषिक दर्शनानुसार असात्कार्यवाद आहे. न्यायदर्शनानुसार आरंभवाद आहे. परमाणुवाद हा वैशेषिक दर्शनाने सांगितला आहे. क्षणभंगुरवाद हा बौद्ध दर्शनाने सांगितला आहे. अनेकांतवाद किंवा स्यादवाद हा जैन दर्शनाचा आहे. परिणामवाद हा सांख्यांचा आहे, सांख्यदर्शनाचा. विवर्तवाद हा वेदांत दर्शनाचा आहे. पिलूपाकवाद हा वैशेषिक दर्शनाचा आहे आणि पिठरपाकवाद हा न्यायदर्शनाचा आहे. या पद्धतीने आपल्याकडे वादांची एक संख्या आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलेली आहे. त्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया एक सत्कार्यवादामध्ये. इथे सत म्हणजे आहे काय, कार्य. कार्य आहे, कोणात कार्य आहे का कारणात कार्य उत्पन्न आहे. आता कारणात कार्य उत्पन्न आहे म्हणजे काय, तर एक असं उपनिषदांमध्ये एक कथा आहे किंवा पुराणांमध्ये एक कथा अशी आहे की एक राजा प्रमाण मागतो. कशाचं, तर ईश्वर आहे याचं मला प्रमाण सांगा. तर मग याचं प्रमाण घडवून देताना कशा पद्धतीने प्रमाण, एक युवती त्याला प्रमाण देते, एक तरुणी जाते आणि ती समजावून सांगते की कशा पद्धतीने प्रमाण आहे. तर ती दुधाचं पात्र बोलवते आणि विचारते की राजा तुला याच्यामध्ये काय दिसतं. तर राजा सांगतो मला फक्त दूध दिसतं. तर ती म्हणते मला याच्यात लोणी दिसतं आहे. मग राजा म्हणतो कसं काय. मग तिचा परत प्रश्न येतो की याच्यामध्ये लोणी नाही आहे का. तर उत्तर येतं तर हो आहे, पण ते दिसतं आहे का, नाही दिसत आहे. याचा अर्थ काय झाला
म्हणजे आपल्याला त्याच्यातून ईश्वर आहे नाही हा विषय नको आहे, आपल्याला कार्यकारणामध्ये तो विषय समजावून घ्यायचा आहे. म्हणजे काय झालं, दूध हे कारण आहे, त्या दुधाचं दही होतं, दह्याचं ताक केलं जातं, ताकापासून लोणी काढलं जातं, लोणी हे कार्य आहे. मग याचा अर्थ कारण असलेल्या दुधामध्ये, दूध हे कारण आहे त्याच्यामुळे कारण असलेल्या दुधामध्ये लोणी हे कार्य अस्तित्वात आहे का, तर आहे. ते नसेल तर होणार नाही. म्हणजे आपण थोडंसं चिकित्सेच्या पॉईंटनी गेलो तर गर्भ तयार होतो. गर्भ तयार होण्याच्या ऐवजी आधी काय होतं, शुक्र आणि आर्तव यांचा संयोग होतो. मग शुक्र आणि आर्तवामध्ये गर्भ आहे का, आहे, पण तो सध्या दिसतोय का, नाही. कार्य काय आहे, गर्भ आहे. कारण काय आहे, शुक्र आणि आर्तव. त्या दोघांचा संयोग झाल्यानंतर होणारं ते समवायी कारण आहे की ते दोघांचं संयोग होणं गरजेचं आहे. कारणामध्ये तुम्हाला येणार आहे, कारणाचे 3 प्रकार कुठले, तर त्याच्यामध्ये आपण तोही विषय लगेच घेऊ की सत्कार्यवादामध्ये काय घडतं की आधी कारणमध्ये कार्य उपस्थित असतं, फक्त ते जाणवून घ्यावं लागतं. मग त्यांनी त्याचे काही प्रकार केलेत. त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा प्रकार काय केला की हा सांगितला आहे कोणी, सांख्यदर्शनाने सांगितला आहे की यांचं असं म्हणणं की कार्य आणि कारणामध्ये भेद नाही. म्हणजे काय झालं की कार्य हे कारणामध्ये आधी अस्तित्वात असतं. त्यांचं सूत्र येतं, असत कारणात, उपादान ग्रहणात, सर्वसंभव अभावात, शक्तस्य शक्य करणात, कारण भावाच सत्कार्यम. सांख्यकारिका हा सांख्यदर्शनाचा ग्रंथ आहे, सध्या तो उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये 9वी श्रुती किंवा 9व्या ऋचा या अर्थाने त्यांनी दिलेलं आहे. सगळ्यात पहिलं काय आहे, असत कारणात, असत अकारणात, की ज्याचं कारण नाही अशी वस्तू अस्तित्वातच नाही आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूला काहीतरी कारण आहे. प्रत्येक वस्तूचं अस्तित्व होण्यासाठी, अस्तित्वात येण्यासाठी कारणाची गरज आहे. असत अकारणात. सत म्हणजे ज्याला अस्तित्व आहे किंवा ज्याला सत्ता आहे. सत्ता या अर्थ म्हणजे राजाची सत्ता अशा अर्थाने नाही, पण ज्याला अस्तित्व आहे म्हणून तो सत हा शब्द तिथून तयार झाला आहे. असत अकारणात. असत म्हणजे जे नाही आहे, ज्याला सत्ता नाही आहे, ज्याचं अस्तित्व नाही आहे, अकारण, त्याला काहीच कारण असू शकत नाही. कारण असू शकत नाही म्हणजे ते असं कुठलंही द्रव्य नाही आहे की त्याची सत्ता नाही आहे म्हणून त्याची उत्पत्ती होईल. त्याच्यापासून त्याची उत्पत्ती होणं शक्यच नाही. त्याचं अस्तित्व नाही आहे म्हणजे त्याला काही कारण नाही आहे. म्हणजे त्याचा इसेन्शियल भाग कुठला नाही आहे. म्हणजे माठ नाही आहे तयार झालेला म्हणजे काय झालं, तिथे माती नाही आहे. गर्भ नाही तयार झालं म्हणजे काय झालं, शुक्र आणि आर्तव यांचा संयोगच नाही झाला. हे कारण नाही आहे. का नाही आहे, तर कार्यच नाही आहे. असं अकारणात म्हणजे अकारण असेल तर कार्यही होणार नाही. हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग की शुक्र आणि आर्तवांचा संयोग नाही आहे तर जन्माला येणारच नाही आहे. गर्भाशय नाही आहे, गर्भाशय हे कारण झालं तर त्याच्यापासून पुढे कार्य म्हणजे गर्भ ही उत्पत्ती होणार नाही. असं अकारणात. पुढे उपादान ग्रहणात. उपादान म्हणजे काय, नियत कारण. नियत म्हणजे फिक्स रिझन. प्रत्येक कार्याचं काहीतरी कारण ठरलेलं आहे, फिक्स आहे. म्हणजे आत्ता आपलं जे उदाहरण चालू आहे त्याच्यानुसार शुक्र आणि आर्तव याचा संयोग झाला तरच गर्भ तयार होणार. शुक्र आणि रसाचा संयोग झाला तर गर्भ तयार होणार आहे, नाही होणार आहे. रक्त आणि रसाचा संयोग झाला तर गर्भ तयार होणार आहे, नाही. त्याचं नियत कारण ठरलेलं आहे, त्याचं फिक्स आहे. त्याच्यामध्ये वेगळं काही होऊ शकत नाही. जर कारणामध्ये बदल झाला तर कार्यामध्ये बदल घडेल. कारण जर बदललं तर कार्यामध्ये बदल घडणार आहे. म्हणजे आपण अजून थोडंसं वेगळं उदाहरण घेतलं की सरबत करताना साखर घातली तर ते सरबत होईल, साखरेच्या ऐवजी तिखट घातलं तर त्याचं काहीतरी वेगळा पदार्थ होईल. इथे काय झालं, कारण बदललं की पुढचं स्वरूप बदलतं. म्हणजे आपण रव्याची खीर करायची असेल तर मग साखर घालतो, गूळ घालतो. आणि रव्याची कांजी किंवा असं काही करायचं असेल तर मग बाकीचे द्रव्य वापरले जातात. मग तिखट घातलं जातं. उपीट करायचं असेल तर तिखट वापरलं जातं. कारण बदललं, कार्य बदललं नियत कारणानुसार. उपादान ग्रहणात. सर्वसंभव अभावात. सर्व कारणांपासून सर्व कार्य निर्माण होईल याची काहीही खात्री नसते. म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो की हे तर कारण आहे पण त्याच्यापासून हे कार्य निर्माण होऊ शकणार नाही आहे. ते एक उदाहरण झालं. किंवा कधी कधी बाकीचेही काही फॅक्टर्स त्याला असतात की ते रिस्पॉन्सिबल ठरतात. हा त्याच्या अर्थाने होतो. पुढे शक्तस्य शक्य करण्यात. शक्त म्हणजे शक्ती, पॉवर. कारणामध्ये जेव्हा तेवढी ताकद आहे, पॉवर आहे, काय ज्याला आपण इंटरनल पॉवर अशा अर्थाने म्हणूया, इनर पॉवर,
ती जी पॉवर आहे, ती जी काही शक्ती आहे, ती त्या कार्याची निर्मिती करते. कारणामध्ये असणारी जी काही शक्ती आहे ती कार्याची निर्मिती करते. म्हणजे गर्भ तयार होताना शुक्रामध्ये असणारी शक्ती ही आर्तवामध्ये जाते किंवा स्त्रीबीजामध्ये जाते आणि तिथे गर्भ निर्माण करते. कुठली शक्ती? तर ते पेनिट्रेट करून आतमध्ये जायला पाहिजे, त्याची मुवमेंट व्हायला पाहिजे, ह्या शक्ती आहेत त्याच्या. आणि या जर झाल्या तर गर्भ निर्माण होणार आहे. आणि हे कारणातल्या शक्ती आहेत, त्याच्यामुळे गर्भ त्याच्यानुसार होतात. आणि कारणभावात म्हणजे कारणभावात म्हणजे काय आहे? कारण भावापासून कार्य उत्पन्न होतं तेव्हा ते कार्य त्या कारणामध्ये आधी असतं. म्हणजे जे आपण सगळ्यात सुरुवातीला उदाहरण घेतलं की लोणी दुधामध्ये आहे का? तर आहे. दिसतंय का? नाही दिसत आहे. दिसत नसलं तरी ते आहे, त्याचं अस्तित्व नाकारू शकत नाही. तुम्ही तयार नाही केलं तर ते तयार नाही होणार आहे, पण तुम्ही तयार केलं तर ते नक्कीच होणार आहे. म्हणजे त्याला प्रक्रिया तर आलीच. म्हणजे तिथे त्याचं दुधाचं दही होणं ही त्याची शक्ती आहे, दह्याचं ताक होणं ही त्याची शक्ती आहे. हे शक्य झालं. दह्यापासूनच लोणी निघणार आहे, त्याच्यामुळे हे त्याचं उपादान कारण झालं की दही आहे. दही सोडून म्हणजे काय पाण्यापासून लोणी काढायचं आहे का? नाही. त्याच्यामुळे ते त्याचं सर्व संभव अभावानुसार दूध हेच कारण ठरतं, पाणी हे काही त्याचं कारण ठरणार नाही आहे. असं कारणात असत कारणात म्हणजे काय झालं की दूध आहे, दुधाचं अस्तित्व आहे म्हणून दही होणार, दह्याचं अस्तित्व आहे म्हणून ताक होणार, ताकाचं अस्तित्व आहे म्हणून लोणी निघेल. जर दुधाचं अस्तित्वच नसेल तर मग पुढचं कारण होईल का? कार्य होईल का? तर नाही होणार. आणि सगळ्यात शेवटीचे कारणभावात दूध हे काय आहे? अव्यक्त स्वरूप आहे. अव्यक्त स्वरूप कोणाचं आहे? लोण्याचं आहे. अव्यक्त स्वरूप का? आता प्रश्न असा येतो की मग दूध तर दिसतं, मग तुम्ही अव्यक्त का म्हटलं? अव्यक्त म्हणजे त्याच्यामध्ये लोणी दिसत नाही आहे म्हणून अव्यक्त म्हटलं. लोणी हे कार्य व्यक्त झालं, दिसलं, इट शोज. आणि जे काही आधीचं आहे ते फक्त दिसतं. म्हणजे आता आपण बऱ्याच वेळा हे म्हणतो की एखादी गोष्ट आपण अचीव करतो तेव्हा अचिव्हमेंट घेताना काय म्हणतो की हां, याच्या मागते किती कष्ट पडलेत, श्रम झालेत हे नाही दिसत. या लोकांना फक्त यश दिसतं, पण त्याच्या मागच्या जे काही भावना आहेत, त्याच्या मागचे जे काही कष्ट आहेत, तेव्हा जे काही सगळ्या काय म्हणतो त्याला आपण एक्स्ट्रीम लेवलपर्यंत काम केलेलं असतं ते नाही दिसत. हे जे न दिसणं आहे, काम करणं. आता नाही दिसत म्हणजे काय खरंच लोकांना दिसत नाही का? दिसत असतात की तुम्ही रोज व्यवस्थित अभ्यास करता, त्यात प्रॅक्टिकल्स करता, तेवढे क्लिनिक्स अटेंड करता, ह्या सगळ्या गोष्टी करता. याचा परिणाम स्वरूप काय होतं? मार्क्स चांगले मिळतात, चांगल्या कॉलेजला PGसाठी ॲडमिशन मिळते, युनिव्हर्सिटीमध्ये चांगले मार्क्स मिळतात, कॉलेजमध्ये चांगले मार्क्स मिळतात, कौतुक होतं. हे त्याचं कार्य आहे. काय झालं? चांगले मार्क्स मिळाले. मग बाकीचं आधीचं पाहिलं जात नाही का? पाहिलं जातं, पण ते कसं अव्यक्त स्वरूप आहे. कुठल्या गोष्टीचं अव्यक्त स्वरूप आहे? तुम्हाला जे बक्षीस मिळतं, तुम्हाला जे काही यश मिळतं हे व्यक्त स्वरूप आहे, त्याचं हे अलीकडचं असलेलं अव्यक्त स्वरूप आहे. अशा पद्धतीने सांख्यकारिकाने सांगितलेला जो पहिला वाद आहे, ज्याला काय म्हटलं आपण? सत्कार्यवाद. सत्कार्यवादामध्ये अर्थ काय होतं? कार्य आणि कारण एकच आहेत. याचा अर्थ असा की कारणामध्ये कार्याचं अस्तित्व असतं. दुसरा जो येतो असत्कार्यवाद. हे मात्र यांनी जरा वेगळा सूर पकडला आहे. यांनी सूर वेगळा पकडला म्हणजे काय म्हटलं की ते म्हणतात की असत्कार्यवादानुसार कुठल्याही कारणाचं अस्तित्व म्हणजे कारणामध्ये कार्याचं अस्तित्व असत नाही. हे दोघांमध्ये काहीतरी भिन्नता आहे. प्रत्येक वेळेस म्हणजे काय म्हणतात त्याला, सोन्यापासून तुम्ही एखादा दागिना करता म्हणजे सोनं हाच दागिना असं होऊ शकत नाही. एखाद्या म्हणजे आता आपण गर्भाचं उदाहरण जर घेतलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की मान्य आहे की शुक्र आणि शोणी यांचा संयोग झाल्यानंतर गर्भ तयार होतो. ते जर स्वतंत्र असेल तर मग तो गर्भ आहे का? नाही. मग आपल्याकडे पण या शास्त्राला मान्य केलं की ह्या जर दोन गोष्टी वेगळ्या आणि त्या दोघांचं प्रयोजन वेगळं असेल तर वेगळं काहीतरी होऊ शकतं. प्रत्येक वेळेस ते पुढचं निर्माण होईलच याची खात्री नाही आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्थितीत मान्य होऊ शकतं. जरीसुद्धा आपल्याकडे असं म्हटलं असलं तरीसुद्धा असत्कार्यवाद आपल्याकडे पूर्णपणे मान्य केलं आहे अशातलाही भाग नाही. कारण आपल्याकडे कार्य आणि कारणाचं अस्तित्व मानलं आहे, त्याच्यातून त्या गोष्टी होऊ शकतात या अर्थाने त्यांचं म्हणणं आहे. आपल्याकडे म्हणजे आयुर्वेदशास्त्रामध्ये की कार्याचं अस्तित्व हे कारणामध्ये असतं हे आपण मान्य केलेलं आहे. असं त्याला वेगळं काही प्रयोजन असेल तर होऊ शकत नाही. कारण मग त्याच्यामुळे चिकित्सा होऊ शकणार नाही आहे. चिकित्सा नाही झाली, धातुसंमेलन नाही झाली, आपण जे काही आहारासाठी द्रव्य देतो, विहारासाठी द्रव्य देतो, त्याच्यामुळे काय होतं तर दोषांचं रक्षण होतं किंवा दोष पालन केलं जातं, समावस्थेत ठेवले जातात, ते होणार नाही. म्हणून आपल्याकडे असत्कार्यवादाला जास्त महत्त्व दिलेलं नाही आहे.
तिसरा जो वाद आपण सांगितला होता परमाणुवाद, तो वैशेषिक दर्शनाचा आहे. वैशेषिक दर्शनाचं नाव वैशेषिक का पडलं, तर त्यांनी विशेष नावाचा पदार्थ सांगितला म्हणून त्यांना वैशेषिक दर्शन म्हणायचं. आणि परमाणू, आता प्रत्येक गोष्टीचे अणू आहेत. अणू आहेत म्हणजे काय, तर सूक्ष्म भाग हा प्रत्येक गोष्टीचा आहे. कारण तुम्ही किती फ्रॅक्शन करत जाल, जेव्हा लास्ट पार्ट फ्रॅक्शनचं होतं त्याला आपण ॲटम म्हणतो. ॲटमचं परत फ्रॅक्शन आता काय, सेंटर होतं, सेंटरमध्ये न्यूट्रॉन येतात, प्रोटॉन येतात आणि भोवती इलेक्ट्रॉन येतात. अजून तरी प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉनचं फ्रॅक्शन झालेलं नाही. त्याच पद्धतीने आपल्या शास्त्राने किंवा पूर्ण दर्शनशास्त्राने, विशेषतः वैशेषिक दर्शनाने, सर्वात जो ज्याचं फ्रॅक्शन होऊ शकत नाही, ज्याचं विभाजन होऊ शकत नाही असा जो भाग मानला आहे त्याला त्यांनी परमाणू म्हटलं. परम म्हणजे खूप सूक्ष्म, अणू सूक्ष्म भाग किंवा जो काही आपण म्हणू शकतो मॉलिक्यूल, ॲटम, अजून काय त्याला म्हणतात, हा सूक्ष्मातिसूक्ष्म आहे खूपच. तर शरीरामध्ये जे काही सगळे गोष्टी तयार होतात हे सगळे परमाणूंपासून तयार होतात. मग या परमाणूंमध्ये कसं होतं की एक परमाणू, त्याच्यानंतर दोन परमाणू एकत्र येतात, मग 3 परमाणू एकत्र येतात. मग जसं परमाणूंची संख्या वाढत जाते तसं त्या वस्तूचा आकार वाढत जातो. कारण परमाणू अचक्षुष्य आहेत. चक्षु म्हणजे डोळे, अचक्षुष्य म्हणजे डोळ्यांनी पाहता येत नाहीत असे. जे आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीत त्याला अचक्षुष्य म्हटलं जातं. मग परमाणू हे अचक्षुष्य आहेत, ते आपल्याला दिसत नाही आहेत, त्यामुळे त्याचं होणारं परिणाम वेगळा आहे किंवा त्याचा होणारा जो काही अभ्यास आहे तो वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. म्हणून आपल्याला ते भरपूर मेगापिक्सल असलेले काय करावे लागतात, वापरावे लागतात, ते मायक्रोस्कोप्स वापरावे लागतात, की लेन्स असते एक्स, 10x, 30x, मग अजून काय काय असेल तर आता इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप वापरायला लागतं. त्याचं कारणच ते की तुम्हाला सूक्ष्मातिसूक्ष्म भाग पाहायचा तो तेव्हाच कळेल. मग या पद्धतीने इथे परमाणूंमध्ये आहे की प्रत्येक गोष्टीचे, सृष्टीतल्या प्रत्येक अस्तित्वात असणाऱ्या गोष्टीचे परमाणू आहेत. त्याच्यामध्ये होणारे बदल, त्याच्यामध्ये होणाऱ्या गोष्टी या सगळ्या आता परमाणूंमुळे होतात. मग अवस्थापकामध्ये काय होतं की जो काही आपण आहार घेतो, जो काही पोटामध्ये आहार जातो त्याचं अग्नीद्वारे पचन होतं आणि ज्या ज्या गुणाचे परमाणू असतील, आता ज्या ज्या गुणाचे म्हणजे कसं, तर आपण हे शरीर काय मानतो की सगळी सृष्टी आणि शरीर हे पंचभौतिक आहे. आता हे पंचभौतिक आहे म्हणजे काय झालं, तर 5 महाभूतांपासून बनलेलं आहे. 5 महाभूतं कुठली, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. आपल्या शरीरामध्ये पण हे 5 तत्व आहेत, शरीराच्या बाहेर पण ही 5 तत्व आहेत, आहारामध्ये पण हीच 5 तत्व आहेत. मग जेव्हा आपण आहार घेतो तेव्हा हा तो 5 तत्वांचा असतो. मग या 5 तत्वांपासून किंवा या 5 तत्वांमुळे शरीरातल्या 5 तत्वांचं पोषण होतं. आकाशाकडून आकाशाचं पोषण होतं, वायूकडून वायूचं पोषण होतं, जलकडून जलचं पोषण होतं. आता हे पंचमहाभूतांचं आहेत, त्यामुळे पंचमहाभूतं असल्यामुळे त्याला परमाणू आहेत. म्हणजे सृष्टी विकास क्रमामध्ये हा एक भाग महत्त्वाचा आहे. जर तुम्ही वाचला असेल आणि कदाचित लक्षात असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, प्रकृती निर्माण होते किंवा प्रकृतीचं अस्तित्व असतं. प्रकृतीपासून महत हा भाग जन्माला येतो. महतचा अर्थ थोडंसं मोठं अशा अर्थाने आपण म्हणूया की महत म्हणजे फार मोठं अशातला भाग नाही, पण ते प्रकृतीपेक्षा, आणि इट हॅज ॲबिलिटी टू डेव्हलप फर्दर, म्हणजे महतमध्ये ती ॲबिलिटी असते की ते पुढे डेव्हलप होतं. तिसरं येतं ते अहंकार. आता अहंकारचा अर्थ असा नाही आहे की प्राईड म्हणून, तर अहंकारचा अर्थ काय येतो की ज्याच्यापासून काहीतरी उत्पत्ती निर्माण होऊ शकतं किंवा ज्याच्यापासून काहीतरी निर्माण होऊ शकतं त्याला त्यांनी अहंकार शब्द वापरला. मग सात्विक, राजसिक, तामसिक 3 अहंकार आहेत. त्या तिघांच्यापासून स्वतंत्र निर्मिती होते. मग सात्विक आणि राजसिकपासून 11 इंद्रियाणी उत्पद्यन्ते, त्याच्यापासून 11 इंद्रिय तयार होतात. आणि राजसिक, तामसिकपासून सूक्ष्मभूत तयार होतात. हे सूक्ष्मभूत अत्यंत सूक्ष्म परमाणूत, आणि ह्या सूक्ष्मभूतांच्या परम्युटेशन कॉम्बिनेशनपासून काय तयार होतात, महाभूत तयार होतात. त्यामुळे प्रत्येक महाभूताला, म्हणजे आकाशाला सुद्धा परमाणू आहेत महाभूत असल्यामुळे. आकाशस्य अप्रतिघातम म्हणजे कुठेतरी स्पेस तयार करून देणं, हे जरी आकाशाचं कार्य असलं तरी त्याला परमाणू आहेत. म्हणून शरीरामध्ये आकाशीय द्रव्यांचा तुम्ही उपयोग केला, त्या गुणांचा उपयोग केला की शरीरातल्याही आकाशीय गुणांचा किंवा द्रव्यांमध्ये फरक पडतोच. वायूचे आहेत, तेजाचे आहेत, जलाचे आहेत, पृथ्वीचे आहेत. मग त्याच्यानुसार शरीरातल्या गुणांमध्ये फरक पडतो. मग हे सगळे जे काही आहेत ते परमाणू स्वरूप आहे.
कारण अवस्थापाकामध्ये त्या त्या रसाचे, त्या त्या गुणाचे, त्या त्या दोषाचे परमाणू तयार होत असतात. दुसरा अजून एक भाग येतो तो स्रोतसं. स्रोतसं असंख्य आहेत आणि ती सगळी परमाणू स्वरूप आहेत. सूक्ष्मातिसूक्ष्म स्वरूप आहे असं म्हणजे सगळी स्रोतसं सूक्ष्मातिसूक्ष्म स्वरूप आहे याचा अर्थ असा की स्थूल काहीच नाही आहे का, तर स्थूल आहेत. आपल्याला जे वहन करणाऱ्या गोष्टी आहेत त्या स्थूल प्रमाणात दिसतात, पण ज्या नंतर पुढे पुढे जातात, शरीरातल्या बारीक 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 भागांपर्यंत पोहोचतात, तेव्हा ते सूक्ष्म होतात, ज्याला आपण कॅपिलरीज म्हणतो, जे अत्यंत सूक्ष्म आहेत. आणि त्या सूक्ष्म आहेत ह्या परमाणू स्वरूपातल्या आहेत, म्हणून त्या असंख्य पण आहेत. त्याच्यानंतर हा भाग जो काही आहे तो काय म्हणतात त्याला अचाक्षुष आहे, त्यामुळे आपल्या डोळ्यांनी तर काही दिसत नाही, पण याचा एक फार मोठा भाग आपल्याला उपयोगी ठरतो. म्हणजे शरीरातले तयार होणारे अवयव असतील किंवा अवस्थाभागातल्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या काही आहेत सूक्ष्मातिसूक्ष्म, त्याला आपण परमाणू म्हटलेला. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो जो येतो तो परिणामवाद. परिणामवाद म्हणजे परिणमन होणं. परिणमन होणं म्हणजे काय आहे, तर कन्व्हर्जन होणं. इट कन्व्हर्ट्स. कसं कन्व्हर्ट होतं, तर आपल्या शरीरामध्ये पण आत्ता आपण जे काही उदाहरण घेतलं आहाराचं, की आहाराचं रूपांतरण होतं. आपल्या शरीरामध्ये आपण काय घेतो, गहू घेतो, म्हणजे गव्हाची पोळी असेल, ज्वारीची भाकरी असेल, तर मग शरीरामध्ये गव्हाची पोळीच होते का, नाही होत, त्याच्यावर परिवर्तन होतं. मग ते परिवर्तन होऊन जो रसाचा भाग आहे तो रसाकडे जातो, रक्ताचा भाग आहे रक्ताकडे जातो, मांसाचा भाग आहे मांसाकडे जातो, या पद्धतीने. मग आपण समजा आंबा खाल्ला तर शरीरात कुठे आंबाच तयार होतो का, म्हणजे आपण बऱ्याच वेळा लहानपणी हे विनोद करायचो काय, की या फळाचं बी खाल्लं तर पोटातून झाड येतं. परिस्थिती तशी असते का, नाही होत. का नाही होत, हे कन्व्हर्जन करणं, परिवर्तन करणं हे शरीराचं धर्म आहे. मग या वादानुसार, या थेअरीनुसार हेच मांडलं आहे की प्रत्येक कारणातून कार्य घडत असताना प्रत्येक आधी जे काही इसेन्शियल फॅक्टर्स आहेत त्याच्यातून जेव्हा पुढचं तुमचं बाय प्रॉडक्ट होतं, फायनल प्रॉडक्ट होतं, सॉरी बाय प्रॉडक्ट नाही फायनल प्रॉडक्ट होतं, ते जे काही फायनल प्रॉडक्ट आहे ते कन्व्हर्जन आहे. जसं माती तापवली, त्याच्या म्हणजे पाण्यामध्ये कालवलं, त्याचा आकार केला, त्याला ते तुम्ही अग्निसंस्कार केला, म्हणजे ते भट्टीत तापवलं, हे तापवणं काय आहे, कन्व्हर्जन आहे. परिणमन केलं. परिणमनचा अर्थच मुळात पाक होणे किंवा पचन होणे अशा अर्थाने, किंवा कन्व्हर्जन होणे, रूपांतरण होणे. म्हणून आपल्याकडे बऱ्याच वेळा अग्नीद्वारे जेव्हा अन्नाचं पचन होतं त्या शब्द परिणमन हा वापरला जातो. मग ते श्लोक काय आहे, सुश्रुतामध्ये आलेला आहे, रसात रक्तम ततो मांसम मांसात मेद प्रजायते मेदो अस्थि ततो मज्जा मज्जा शुक्रस्य संभवः, की रसापासून रक्त, रक्तापासून अंश, मांसापासून मेद, मेदापासून अस्थि, अस्थीपासून मज्जा, मज्जापासून शुक्र हे तयार होतं. किंवा जाठरेणानीनाम यद योगात यद उदेती रसांतरम, म्हणजे जाठराग्नीचा जर योग आला म्हणजे त्याच्या सहाय्याने रसामध्ये कन्व्हर्जन होतं किंवा आहार रसापासून रसधातूची निर्मिती होते. रसानाम परिणामन्ते सविपाकः इति स्मृतः. आणि तो जो काही रसापासून तयार होतो त्याच्या परिणामानंतर शेवटी त्याला विपाक, म्हणजे तुम्हाला विपाकाची व्याख्या येईलच तेव्हा त्याच्यामध्ये येणार आहेत. किंवा स्रोतसांची व्याख्या करताना स्रोतांसी खलु परिणामम आपद्यमानानाम धातूनाम अभिवाहिनी भवंती इथे अयन अर्थेनं, की स्रोतांसीमध्ये काय होतं, परिणमन होऊन हे सगळे काही जे धातू आहेत किंवा द्रव भाग आहे किंवा स्निग्ध भाग आहे किंवा उष्ण भाग आहे यांचं सगळं कन्व्हर्जन होऊन ते सूक्ष्मातिसूक्ष्म भागामध्ये कन्व्हर्ट होतात आणि त्याचं वहन स्रोतच करतात. हा त्याचा एक थोडक्यात अर्थ आपण घेतलेला आहे. विवर्तवादामध्ये पुढचा जो आला आहे वेदांत दर्शन. आता वेदांत दर्शनाचा विषय थोडा वेगळा असतो. तुम्हाला दर्शन झालं आहे, पण समजा दर्शनमध्ये काय वेगळा भाग आहे, पण वेदांत दर्शनचा भाग कितपत झाला आहे सांगता येत नाही, पण तरीसुद्धा सांगतो की आपल्याकडे एक मानलं जातं वेदांत दर्शनानुसार. ते मानतात की जीवसृष्टी आणि परमात्मा हे एकच आहेत, पण जीवसृष्टी किंवा जे आपण सगळे आहोत हे त्याचं प्रतीक स्वरूप आहे. प्रतीक स्वरूप म्हणजे काय झालं, म्हणजे जसं ते उदाहरण देतात की मध्ये एक मेणबत्ती लावली आणि त्याच्याभोवती 10 आरसे ठेवले, तर त्या आरशांमध्ये दिसणारी मेणबत्ती ही तीच मेणबत्ती आहे, कुठली जी तुम्ही मध्ये ठेवली आहे. तुम्ही तिला डिफरन्शिएट नाही करू शकत किंवा तुम्ही तिला वेगळं करू शकत नाही की पहिल्या आरशातली वेगळी, दुसऱ्या आरशातली वेगळी, तिसऱ्या आरशात एकच आहेत. त्याच पद्धतीने परमात्मा हा मेणबत्तीसारखा आहे, तो मधल्या स्वरूपात आहे, आणि आपण जे काही आहोत ते सगळे जीवात्मा आहोत, त्या आरशासारखे आहोत. आरसा बदलला, चित्र बदलत नाही, चित्र तेच राहतं, व्यक्ती तीच आहे.
ते आईना बदलता आहे लेकिन सूरत नाही बदलती, तशी ती अवस्था असते की ते सूरत म्हणजे ते अस्तित्व जे काही आहे ते परमात्मा आहे आणि जो आरसा आहे तो जीवात्मा आहे. मग विवर्तमध्ये काय होतं, तर विवर्तवाद काय सांगतो की लोक हा आरशात दिसणारी जी काही मेणबत्ती तिलाच खरी मेणबत्ती मानतात. आणि तेव्हापासून सुरू होतो तो विवर्तवाद की हे भ्रम आहे, हे मिथ्या आहे. मिथ्याचे दोन अर्थ होतात. एक तर मिथ्या म्हणजे चुकीचं, खोटं, किंवा ज्याला मर्यादा आहेत. मिती असणे म्हणजे आपण भूमिती हा शब्द वापरतो, जमिनीचे आकार किंवा त्यानुसार भूमिती. मितीचा अर्थ ज्याला बाउंड्रीज आहेत, लिमिटेशन्स आहेत. म्हणून ब्रह्मम सत्यम जगत मिथ्या असं ते वापरलं जातं. मिथ्या हा शब्द बऱ्याच वेळा मितीपासून जर तयार झाला असेल तर इट हॅज सम बाउंड्रीज, की त्याला काहीतरी लिमिटेशन्स आहेत म्हणून त्याच्या पलीकडे त्याची डेव्हलपमेंट होऊ शकत नाही, त्याच्या पलीकडे त्याचा व्यास होऊ शकत नाही, त्याच्या पलीकडे जाऊन त्याचं काही येऊ नाही आहे. ब्रह्म हे सत्य आहे, सत्य आहे, त्याचं अस्तित्व सगळीकडे आहे, ते जाणवून घेतलं जातं. मग विवर्तवादामध्ये काय होतं, म्हणजे ते उदाहरण देतात की तुम्ही अंधार आहे आणि एखाद्या खोलीमध्ये दोरी पडली आहे, तर तुम्हाला काय वाटतं, तर साप आहे. प्रत्यक्षात मग दिवा आला की कळतं की नाही ती दोरी आहे. मग हे अंधारातलं तसं वाटणं म्हणजे काय, ते अज्ञान आहे. अज्ञानातून तुम्ही खरी असणारी जी गोष्ट आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच ती गोष्ट समजावून घेतली की जे प्रत्यक्षात नाही आहे. हे असं शरीरामध्ये बऱ्याच वेळा होतं. तर गुल्म नावाचा व्याधी आहे, त्याच्या बाबतीत बरेच जण वर्णन करतात. किंवा शारीरिक स्थानामध्ये चरकांनी पण ही एक परिस्थिती सांगितली की बऱ्याच वेळा कुठल्या तरी कारणामुळे शरीरामध्ये गर्भाशयामध्ये काहीतरी वाढ होत राहते. मग त्या वैद्याला काय वाटतं की गर्भ तयार झाला, किंवा त्या नातेवाईकांना वाटतं गर्भ तयार झाला, आणि अचानक तो गर्भ नष्टही होतो. म्हणजे नष्ट होतो म्हणजे काय, कुठल्या तरी कारणाने त्याचा स्राव निघून जातो. तो ॲक्च्युली गर्भही नसतो, कुठले तरी आर्थवाचे स्राव वगैरे तयार झालेले असतात, तो नंतर घेऊन जातो. मग लोक काय म्हणतात, नाही याचं गर्भाचं कोणीतरी विकृत शक्तीने अपहरण केलं वगैरे. हा विवर्तवाद आहे. कशामुळे विवर्त झालं, त्याला ज्ञान नाही आहे त्या वैद्याला की अरे हे गर्भ नाही आहे, कारण त्याला प्रस्पंदन नाही आहे, त्याची वाढ त्या पद्धतीने नाही आहे, त्याचे अवयव तसे नाही आहेत, हे नुसतंच वाढत चाललं आहे, याचा अर्थ हा गर्भ नाही आहे. पण ते गर्भ नाही हे नाही समजत. हे न समजणं म्हणजे विवर्तवाद आहे, ज्याला आपण रॉंग अझम्पशन किंवा रॉंग परसेप्शन असं आपण म्हणू शकू. ते सगळं काय येतं, ते विवर्तवादात येतं. पुढचा जो वाद आहे त्याला क्षणभंगुरवाद आपण जे म्हणतो. क्षण म्हणजे आता बौद्ध दर्शनाचं म्हणणं असं आहे की प्रत्येक गोष्ट एका क्षणात घडते. आपण एक क्षण एवढा मायन्यूट याच्यामध्ये नाही म्हणू शकत, पण प्रत्येक गोष्टीला तिन्ही गोष्टी आहेत. काय आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती, प्रत्येक गोष्ट कुठेतरी निर्माण होते, तिचं आयुष्य काही असेल त्यानुसार ते नियत राहते, आणि लय म्हणजे ती नष्ट होताना ती परत पुढच्या नवीन गोष्टींना उत्पत्ती देते. आता त्यांचं असं म्हणणं आहे की बौद्ध दर्शनाचं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी एका क्षणात घडतात, पण ते म्हणून ते म्हणतात सर्वम शून्यम शून्यम सर्वम क्षणिकम क्षणिकम. म्हणजे सगळं काही जे काही आहे ते शून्य म्हणजे नष्ट होणार आहे, लयात जाणार आहे, आणि क्षणिकम एका क्षणामध्ये येणार. एक सहज गंमत म्हणून बौद्ध दर्शन आणि बाकीचे जे आस्तिक दर्शन आहेत त्याच्यामध्ये या क्षणभंगुरवादापासून काही असे गमतीशीर चर्चा होतात. त्यात एक भाग असा झाला की एकदा एक व्यक्ती असं चोरी करतो आणि त्याला ते राजा तुरुंगामध्ये घेऊन जातात. मग ते न्यायाधीशांसमोर उभं करतात. त्यावेळेस तो सांगतो की मी हा नाहीच आहे की ज्याने चोरी केली ती. न्यायाधीश म्हणतात असं कसं, की असं तर तूच आहे, लोकांनी पाहिलं आहे, तू पण कबूल केलं होतं जेव्हा पकडलं तेव्हा. ते म्हणतात नाही, बौद्ध दर्शनानुसार प्रत्येक क्षणातला मी बदललेला आहे. तेव्हाच्या क्षणी असणारा मी आणि आत्ताच्या क्षणी असणारा मी वेगळा आहे असं ते बांधतात. तर त्याच्यावर न्यायाधीश पण उदाहरण देतात की ठीक आहे म्हणे, मी पण बदललो आहे म्हणे, आत्ताच्या क्षणानुसार तू चोरी केली हे मला दिसतं आणि मी तुला शिक्षा देणार. गमतीचा भाग सोडला तर या थेरीला आपण एका क्षणामध्ये या गोष्टी घडतात याला मान्य नाही, कारण काहींचं आयुष्य अस्तित्व खूप मोठं आहे. याच्यासारखं आपल्याकडे येतो तो स्वभावपरमवाद. स्वभावपरमवादामध्ये काय आहे की उत्पत्तीला कारण लागत नाही, पण म्हणजे कारण लागतंच पण नाशाला कारण लागत नाही. नाशाला कारण लागत नाही म्हणजे कुठल्या कारणाशिवाय त्याचा नाश होतो अशातला भाग नाही. तर त्याचा अर्थ असा होतो की जी गोष्ट उत्पन्न होणार आहे त्या प्रत्येक गोष्टीचा नाश होणं साहजिक आहे, मग ती नाश झालीच पाहिजे. पण ती नाश होताना कुठल्या स्वरूपामध्ये नाश होणार आहे त्याच्यावरून त्या पुढच्या गोष्टीचं उत्पन्न होणार आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर खराब पद्धतीने विनाशात गेली तर पुढची निर्माण होणारी गोष्ट पण विकृत पद्धतीने निर्माण होऊ शकते. असा तो स्वभावपरमवाद आपल्याकडे आलेला आहे. स्वभाव म्हणजे कुठलंही कारण नसणं, नैसर्गिक. उपरम म्हणजे नाश होणे.
तर ज्याही कुठल्या, आणि हा स्वभावपरमवाद हा चरक संहितेमध्ये झालेला आहे. हा ॲक्च्युली चिकित्सेच्या संदर्भात आला आहे की काही वेळेस मोठी चिकित्सा न देताही व्याधी बरे होतात. कारण काय आहे तर स्वभावपरमवाद, म्हणजे व्याधी बरं होण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही, ते सहजतेने बरे होणारच असतात. मग याच्यावर प्रश्न असा उभा राहतो, चिकित्सा करायची का करायची? मग जर व्याधी स्वतःहूनच बरा होणार आहे. जसं आता कोविडमध्ये म्हटलं जातं की तुम्ही जास्त औषध न घेतले, काही नाही केलं तरी सुद्धा तुमचा कोविड बरा होऊ शकतो, असं खूप जणांच्यात म्हणतात. जवळपास 85% लोकांच्या बाबतीत असं ऑब्झर्वेशन केलं जातं. मग तरीसुद्धा औषधं का घ्यायची? तर हा जो काही बरा होण्याचा कालावधी आहे तो कमी करण्यासाठी, म्हणजे लवकर बरे होण्यासाठी, त्याचे पुढचे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत. म्हणजे आता जसं म्हणतात की रेमडेसिवीरचा उपयोग काय आहे, तर ते कोविडला बरं करत नाही, तर काय करतं की हॉस्पिटलचा स्टे कमी करतं. म्हणजे काय झालं तर मदत करतं बरं होण्यासाठी. हा या पद्धतीने मांडलेला तो लॉ आहे, किंवा हा त्या पद्धतीने आपल्याकडे स्वभावपरमवादाचं वर्णन केलं की जी गोष्ट तयार झाली ती नष्ट होणारच आहे, त्याला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण तुम्ही चिकित्सा करताना ते जेव्हा तुम्ही व्यवस्थितपणे विचार करून त्याची चिकित्सा द्याल, तेव्हा ती विकृत असेल तर ती लवकर नष्ट होऊन जाईल, आणि प्राकृत असेल तर तिला लागणारा कालावधी योग्य लागेल, आणि त्याच्यापासून तयार होणारी गोष्ट ती पण चांगली असू शकते. तसा क्षणभंगुरवाद हा आपल्याकडे थेट अप्लाय नाही केला आहे, पण या पद्धतीने आपण मान्य करू शकतो की क्षणभंगूरपेक्षा त्यातल्या ज्या तीन अवस्था सांगितल्यात, ज्या 3 स्टेजेस सांगितल्यात, उत्पत्ती, स्थिती आणि लय, आपल्या निर्माण होतं, त्याचं काही आयुष्य, जे काही नियत आयुष्य असेल ते भोगतो आणि नष्ट होतात. मग शरीरातले सेल, म्हणजे तुमच्या WBC असेल, RBC असेल, मग त्यांचं काय 120 दिवस लाईफ असतं, 200 दिवस असतं, 1000 दिवस असतं, जे काही समथिंग असेल त्यानुसार. मग त्याची उत्पत्ती पण होते, मग कुठे काय बोन मॅरोपासून निर्मिती होते, कोणाची स्प्लीनमधून निर्मिती होते, कोणाची काय अजून पँक्रियाजमधून निर्मिती होते. ते काही दिवस टिकतं, काही काळ टिकतं आणि परत नष्ट होतं. सो बॉडी युजेस म्हणून आपण म्हणतो, शरीराने वापर केला म्हणजे काय झालं, ते नष्ट झालं, परत ती सायकल चालू राहते. परिवृत्तीस तू, हे परिवर्तन सतत चालू राहतं. याच्यानंतरचे पुढचे जे न्याय येतात, एक अनेकांतवाद. अनेकांतवादचा अर्थ असा होतो की त्याचे एंड्स पॉसिबिलिटीज खूप असू शकतात. कदाचित या पद्धतीने एंड होऊ शकेल, त्या पद्धतीने एंड होऊ शकेल, फिक्स नाही आहे. एखादी गोष्ट तुम्ही करताय, तसं एंड्स काय करायचं हे फिक्स नाही आहे, त्याला अनेकांतवाद म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा जो भाग येतो तो पिलूपाक आणि पिठरपाक, हे 2 आहेत. पिलू याचा अर्थही अणू हाच होतो, आणि पिठर म्हणजे पीठ, त्याचाही अर्थ पुन्हा त्या सूक्ष्म भाग असा येतो. आणि त्या दोन्ही न्यायांचा साधारणतः अर्थ सारखाच आहे की एखादी गोष्ट ज्यावेळेस कन्व्हर्जन होते, म्हणजे आपण हे कुठे पाहिलं तर परिणामांमध्ये पण पाहिलं, किंवा परमाणुवादामध्ये पण हा भाग पाहिला. पण इथे परत त्यांनी वर्णन तेच केलं की पाक होणे म्हणजे परिणामन होणे. म्हणजे ज्या पद्धतीने घडा तयार होतो, मातीचा माठ तयार होतो, त्यावेळेस एकदमच माती बदलते का स्वरूप नाही, ते माती एकमेकांना चिकटत जाते, मग त्याच्यावर अग्निसंस्कार होतो, त्यावेळेस प्रत्येक मातीच्या कणामध्ये फरक पडतो. त्याच पद्धतीने गव्हाची पोळी करायची म्हटलं तर प्रत्येक गव्हाच्या कणामध्ये फरक पडतो. मग ते पाण्यात भिजवलं जातं, त्याच्यावर अग्निसंस्कार येतो, मग ते दुसऱ्या कणाला चिकटून पकडतं आणि ती एकसंध पोळी तयार होते. हे कसं कन्व्हर्जन आहे? कन्व्हर्जन ऑफ ईच अँड एव्हरी पार्टिकल ऑफ दॅट सबस्टन्स, हे त्याच्यातला महत्त्वाचा भाग, की त्याच्यामध्ये अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये परिणामन होतं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यात फरक पडतो, म्हणून तो पिलूपाक आणि पिठरपाक या अर्थाने दिला आहे. पीठ म्हणजे आता हे पोळीचं उदाहरण पिठरसाठी दिलं आणि माठाचं उदाहरण पिलूसाठी दिलं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस आपण एखादा पदार्थ घेतो आहारामध्ये, त्यावेळेस त्या प्रत्येक आहारातल्या पदार्थाचं कन्व्हर्जन होतं, हे त्याच्यामधून सांगायचं आहे. हे महत्त्वाचं हा भाग त्याच्यामध्ये आलेला आहे. आता कारणातला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो राहिला होता आपला सुरुवातीचा, तो आपण घेऊया की समवायी कारण, असमवायी कारण आणि निमित्त कारण. समवायी कारण हे नियमित किंवा कायमस्वरूपी हे त्या कार्याचं आणि कारणाशी असतं. उदाहरणार्थ शुक्र आणि शोणित, म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचा संयोग झाल्यानंतर गर्भ होतं. या दोघांचा संयोग हे गर्भासाठी असलेलं समवायी कारण आहे. हे नंतरही अस्तित्वात राहतंच, कारण त्याच्यामध्ये शुक्र शोणिताचा अंश राहतोच. हा त्या पद्धतीने येतो. असमवायी कारण हे बदलू शकतं बऱ्याच वेळा. जसं आता तुम्ही द्रव्याची, गुणाची, कर्माची व्याख्या करता, यस्य म्हणजे काय, ते जे
द्रव्याच्या साहाय्याने कायमस्वरूपी असतं त्याला कर्म म्हणायचं, किंवा जे कृती करतं किंवा जे द्रव्याच्या साहाय्याने कायमस्वरूपी असतं ते गुण आहेत. तुम्ही एकदा द्रव्य जर नष्ट झालं तर गुणही नष्ट होणार आहेत. आता फॅन असेल, फॅन हे आपण द्रव्य म्हटलं, त्याचे गुण काय आहे? इलेक्ट्रिसिटी हा गुण आहे. कर्म काय आहे? तर वारा देणं हे कर्म आहे. तुम्ही फॅन काढून टाकला तर तुम्हाला वारा येणार आहे का? नाही येणार आहे. इलेक्ट्रिसिटी मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. आता इलेक्ट्रिसिटी वेगळी आहे आणि वारा वेगळा आहे आणि फॅन वेगळा आहे असं आपण करू शकतो का? हां, ही इलेक्ट्रिसिटी आहे, हा वारा आहे आणि हे फॅन आहे, असं नाही आहे. तर द्रव्याचं अस्तित्व म्हणजे शेवटी जे काही कर्म आहे किंवा त्या तिन्ही गोष्टी आहेत त्यांचं अस्तित्व हे एकमेकांच्या संयोगाने आहे आणि ते शेवटपर्यंत नियमित राहतं. हे समवायी कारण आहे. म्हणजे चेतना धातू अपि समवायी कारणम. आता हे चेतना धातू असेल तर त्या व्यक्तीला जिवंत मानावं. चेतना धातू नष्ट झाला तर त्या व्यक्ती जिवंत नाही, किंवा शरीर नष्ट झालं तर त्या चेतना धातूचं काही अस्तित्वही शिल्लक राहत नाही, अशा अर्थाने ते झालं. असमवायी कारण तात्पुरतं कारण असतं. कदाचित ते कारण बदललं तर कार्यही बदलतं, की वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही काय रंग वापरून एखादा पदार्थ तयार केला, वस्तू तयार केली, चित्र तयार केलं, तेवढ्यापुरतं आहे. तुम्ही रंग बदलले तर त्याचं स्वरूपही बदलेल. या पद्धतीने तो असमवायी कारण, की हे शेवटपर्यंत त्याच्यासोबत असेल नसेल काही फरक पडत नाही, किंवा असूनही नसूनही त्याचा काही उपयोग नसतो. तिसरं असतं ते निमित्त कारण. काय म्हणतात त्याला? ते तेवढ्यापुरतंच त्याचं अस्तित्व असतं. म्हणजे त्यांनी उदाहरण देताना परत एकदा ते माठाचंच दिलं आहे, की माठ तयार होताना बाकीचा आकार देणं वगैरे वगैरे हे सगळं काय म्हणता येईल, की निमित्त काय याच्यामध्ये? तर तो जो कोण देणारा माणूस आहे, कोण देणारा माणूस? तर कुंभार. कुंभार प्रत्येक वेळेस माठाबरोबरच येतो का तुमच्याकडे? नाही. एक कुंभार तुमच्याबरोबर येईल का? नाही येत, कारण तो निमित्त आहे. कशासाठी निमित्त आहे? ते फक्त ते माठ तयार करण्यासाठी. आपल्याकडे जसं चिकित्सेसाठी वैद्य हा निमित्त कारण आहे, कारण तुम्ही त्याला व्याधी झाला आहे त्याच्यासाठी तुम्ही औषधं दिली हे कृती झाली. तो बरा झाला त्याच्यानंतर तुम्ही काही सतत त्याच्याबरोबर नाही असणार आहे. त्याचं बरं होणं हे कार्य आहे, औषधं देणं हे कारण आहे, आणि तुम्ही फक्त निमित्त कारण आहात. तुम्ही तात्पुरतं त्या काळापुरतं त्या अस्तित्वापुरतं तुम्ही त्याच्याबरोबर असणार आहात. यातलं समवायी कारण काय आहे? तर त्याच्या शरीरातले असणारे दोष हे त्या औषधाने कमी झाले, म्हणजे हे त्याच्यासाठी समवायी कारण आहे. तुम्ही औषधं बदलली, औषधं हे काही असमवायी कारण, म्हणजे त्याचा उपयोग झाला त्याचं कार्य संपतं. या पद्धतीने 3 प्रकारचे तुम्ही समवायी कारण, असमवायी कारण आणि निमित्त कारण. आता उदाहरण देताना कसं सांगतात, की तंतू म्हणजे याच्यापासून वस्त्र तयार करायचं. तंतू म्हणजे धागे, थ्रेड्स. हे काय आहे? समवायी कारण आहे, की ते थ्रेड्स असतील तर ते तयार होईल. त्या थ्रेडचा रंग, त्या थ्रेडचं स्वरूप, म्हणजे ते रेशमी असेल, कॉटनचे असतील, हे असमवायी कारण आहे. म्हणजे त्याच्यातून याच्यामध्ये फरक पडेल नक्कीच, पण अस्तित्वामध्ये एवढा काही फरक पडणार नाही. आणि तो जो कोण विणणारा असेल, तयार करणार असेल, ते जे काही मशीन असेल, हे निमित्त कारण आहे. या पद्धतीने कार्यकारणवाद हा भाग महत्त्वाचा आहे, की व्याधी होताना, त्याची चिकित्सा करताना प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी एक हेतू आहे, कॉझिटिव्ह फॅक्टर आहे. म्हणून निदानाचे पर्याय सांगताना कारण असा पर्याय बऱ्याच वेळा देतात, आणि त्याच्यापासून ती गोष्ट पुढची तयार होणार आहे, त्याच्यापासून ते प्रॉडक्ट तयार होणार आहे, त्याला ते कार्य म्हटलं. हे कार्य कारण हा चिकित्सेतला सगळ्यात महत्त्वाचा आणि गरजेचा भाग आहे. आपल्याकडे हेतूंशिवाय व्याधी होत नाही, हाच नियम आहे. हेतू आहार विहारातलेत तेच शरीराचे व्याधी करू शकतात. म्हणजे ते अभ्यंतर हेतू असतील नाही तर बाह्य हेतू असतील. व्याधी पण आगंतुज हेतूंनी होणार असेल किंवा निज हेतूंचं असेल, पण तिथे निज किंवा आगंतुज हेतू गरजेचा आहे, तरच व्याधी होणार आहे, अन्यथा व्याधी होणार नाही. कार्यकारणवाद इथे संपले.